श्री स्वामी समर्थ समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण 6th स्टँडर्डमधील प्रॅक्टिस सेट 27 पाहणार आहोत आणि त्यामधील क्वेश्चन नंबर 1 पहा. रिराईट द फॉलोइंग युजिंग ए लेटर. म्हणजे लेटरचा यूज करून आपल्याला खाली काय सॉल्व करायचं आहे. ओके, आता त्यामधील 1 पहा. द सम ऑफ ए सर्टन नंबर अँड 3. आता सम म्हणजे आपल्याला माहीत आहे की ॲडिशन, राईट, प्लस करायचं. आता सर्टन नंबर म्हणजे आपण काय एक्स मानू आणि अँड 3 म्हणजे ह्या दोन्हीचं ॲडिशन म्हणजेच काय होणार आहे एक्स प्लस 3, राईट. आता सेकंड बघा. द डिफरन्स ऑब्टेन्ड बाय सबट्रॅक्टिंग 11 फ्रॉम अनादर नंबर. आता डिफरन्स आणि इथं आपल्याला डायरेक्ट तर दिलेलंच आहे सबट्रॅक्टिंग, म्हणजे 11 आणि अनादर नंबर आपल्याला एक्स मानायचं आहे, त्याचं काय करायचं आहे सबट्रॅक्शन करायचं आहे. म्हणजेच काय होणार आहे एक्स मायनस कोणता नंबर 11 दिलेला आहे, म्हणजेच एक्स मायनस 11. म्हणजे आपल्याला इथं काय दिलेलं आहे वर्ड्समध्ये दिलेलं आहे, तेच आपल्याला काय करायचं आहे म्हणजे नंबरमध्ये लिहायचं आहे. ओके, आता थर्ड बघा. द प्रॉडक्ट ऑफ 15 अँड अनादर नंबर. आता प्रॉडक्ट म्हणजे काय करायचं असतं तर मल्टिप्लिकेशन करायचं असतं. कशाचं तर 15 अँड अनादर नंबर. अनादर नंबर आहे तो आपल्याला काय एक्स मानायचा आहे, म्हणजेच काय करायचं आहे एक्स इंटू 15 म्हणजेच काय होणार आहे 15x. ओके, आता नेक्स्ट बघा. 4 टाइम्स ए नंबर इज 24. 4 टाइम्स ए नंबर म्हणजे नंबर आहे तो आपल्याला काय एक्स मानायचा आहे आणि तो 4 टाइम्स आहे, म्हणजेच काय होणार आहे 4x आणि इज 24 म्हणजे इज इक्वल टू काय आहे 24. ओके, आता क्वेश्चन नंबर 2 बघूया. क्वेश्चन नंबर 2 बघा. फाइंड आउट विच ऑपरेशन मस्ट बी डन ऑन बोथ साइड्स ऑफ दिस इक्वेशन इन ऑर्डर टू सॉल्व दे. म्हणजे आपल्याला काय इथं इक्वेशन दिलेली आहेत आणि दोन्ही साईडला बोथ साईडला कोणतं ऑपरेशन केल्यानंतर हे इक्वेशन आहे ते सॉल्व होणार आहे ते आपल्याला काय सांगायचं आहे, म्हणजे पूर्ण आपल्याला सॉल्व करायचं नाही, राईट. आता त्यामधील फर्स्ट बघा काय आहे एक्स प्लस 9 इज इक्वल टू 11. आता तुम्ही बघितलं तर आपण हे सॉल्व करायचं म्हणाल्यानंतर कसं करणार आहे एक्स प्लस 9 इज इक्वल टू 11. म्हणजेच आता हे 9 आहे इथं प्लसमध्ये आलेलं आहे, म्हणजे आपल्याला दोन्ही साईडला हे काय मायनस मध्ये केलं की काय होणार आहे तर हे सॉल्व इक्वेशन होणार आहे, राईट. म्हणजे प्लस मायनस केलं की हे काय हे दोन्ही कट होतं आणि एक्स इज इक्वल टू 11 मायनस 9 म्हणजेच काय 2 होतं. म्हणजेच काय इथं जर ॲडिशन जर असेल तर हा नंबर असतो तो दोन्ही साईडला काय करायचा असतो सबट्रॅक्ट करायचा असतो, राईट. आपल्याला इथं काय हे पूर्ण सॉल्व करायचं नाही तर काय केल्यानंतर आपण हे सॉल्व करू शकतो ते लिहायचं आहे. म्हणजेच इथं दोन्ही साईडला काय 9 सबट्रॅक्ट केल्यानंतर हे सॉल्व होणार आहे. म्हणजेच याचे आन्सर काय येणार आहे सबट्रॅक्टिंग 9 फ्रॉम बोथ साइड्स. ओके, आता त्यामधीलच 2 बघा. एक्स मायनस 4 इज इक्वल टू 9. आता तुम्ही इथं बघितलं तर हे 4 हा जो नंबर आहे तो मायनस आहे, राईट. म्हणजेच आपल्याला काही दोन्ही साईडला त्याचं अपोजिट बरोबर साईन घेतलं तर हे 4 कट होणार आहे, म्हणजेच ॲडिशन घेतलं दोन्ही साईडला तर काय होणार आहे हा 4 हा नंबर कट होऊन एक्सची व्हॅल्यू भेटणार आहे, राईट. म्हणजे ह्याच्यामध्ये कोणतं ऑपरेशन यूज करून हे सॉल्व होतं आहे तर ॲड 4 ऑन बोथ साइड्स, राईट. ॲडिशन केलं तरच होणार आहे ॲड 4 ऑन बोथ साइड्स. ओके, म्हणजे फक्त अपोजिट साईन यूज करायचं आहे यामध्ये. आता थर्ड बघा काय आहे 8x इज इक्वल टू 24. म्हणजेच इथं 8 आणि एक्सच्या मध्ये साईन दाखवलं नाही पण इथं मल्टिप्लायचं साईन असतं, राईट. म्हणजे मल्टिप्लायचं साईन असल्यानंतर आपल्याला डिव्हिजन घेतलं दोन्ही साईडला की काय होणार आहे हे 8 आहे ते कॅन्सल होणार आहे आणि एक्सची व्हॅल्यू भेटणार आहे. म्हणजेच आपल्याला इथं काय करावं लागणार आहे तर डिवाइड करावं लागणार आहे दोन्ही साईडला 8 आहे ते. ओके, डिवाइड बोथ साइड्स बाय 8. नेक्स्ट बघा
एक्स अपॉन 6 म्हणजेच एक्स डिवायडेड बाय 6 इज इक्वल टू 3. आता तुम्ही ह्यामध्ये बघितलं तर ह्या दोन्हीचं इथं काय डिव्हिजन झालेलं आहे, राईट, डिवाइड केलेलं आहे. त्यामुळं आपल्याला मल्टिप्लाय इथं जर घेतलं 6, राईट, तरच हे 6 कॅन्सल होऊन एक्सची व्हॅल्यू भेटणार आहे. त्यामुळं आपल्याला काय करायचं आहे, इथं आता मल्टिप्लाय करायचं आहे दोन्ही साईडला 6नं. ओके, म्हणजेच काय, मल्टिप्लाय बोथ द साइड्स बाय 6. ओके, म्हणजे तुमच्या लक्षात आलं का, फक्त आपल्याला इथं प्लस असेल तर मायनस करायचं आहे, म्हणजे सबस्ट्रॅक्ट करायचा आहे कोणता नंबर असेल तो. मायनस असेल तर प्लस करायचा आहे दोन्ही साईडला जो नंबर असेल तो. आणि मल्टिप्लाय असेल तर डिवाइड करायचं आहे दोन्ही साईडला. आणि जर डिव्हिजनमध्ये असेल तर ते काय मल्टिप्लाय करायचं आहे दोन्ही साईडला जो नंबर असेल त्यानं. ओके, आता आपण क्वेश्चन नंबर 3 बघूया. क्वेश्चन नंबर 3, given below are some equations and the values of the variables. Are these values the solutions to those equation? म्हणजे आपल्याला खाली काही इक्वेशन्स दिलेले आहेत आणि हे व्हेरिएबल आहे, त्याचे काही व्हॅल्यू दिलेले आहेत आणि आपल्याला सांगायचं आहे त्यावरून हे सोल्युशन आहे की नाही ते. ओके, आता त्यामधील फर्स्ट आहे ते सॉल्व करून दाखवलेलं आहे. y-3 इज इक्वल टू 11. आता y इज इक्वल टू 3 दिलेलं आहे, म्हणजेच ही yची जी व्हॅल्यू आहे ती ह्या इक्वेशनमध्ये पुट केल्यानंतर हे सोल्युशन आहे की नाही ते समजणार आहे. आता बघा तुम्ही, इथं y इज इक्वल टू 3 दिलेलं आहे, इथं 3 मायनस 3 केलं की काय येणार आहे, 0 येणार आहे, म्हणजे 0 आणि इज इक्वल टू 11 येणार आहे. त्यामुळे सेम नंबर येत नाही, त्यामुळे हे सोल्युशन होत नाही, राईट. इकडे जर 11 आलं असतं तरच मग ते काय सोल्युशन झालं असतं. आता सेकंड बघा, सेकंड आपल्याला काय सॉल्व करायचं आहे. काय, 17 इज इक्वल टू n प्लस 7 आणि n ची व्हॅल्यू दिलेली आहे 10. आता ही जी व्हॅल्यू आहे ती आपण ह्या इक्वेशनमध्ये पुट करूया, बघूया की हे सोल्युशन होतंय की नाही ते. 17 इज इक्वल टू 10 प्लस 7, 17 इज इक्वल टू 17, म्हणजे हे काय सेम व्हॅल्यू आलेली आहे, त्यामुळे हे इक्वेशन होत आहे, राईट. त्यामुळे इथं आन्सर यस आलेला आहे, सोल्युशन होणार आहे. थर्ड बघा आता काय आहे, 30 इज इक्वल टू 5x आणि x इज इक्वल टू 6 आहे आणि x ची व्हॅल्यू ह्यामध्ये घातल्यानंतर 5 6 30, म्हणजेच काय, हे ही व्हॅल्यू सेम आलेली आहे, त्यामुळे हे ही काय सोल्युशन होणार आहे, राईट. नेक्स्ट बघा काय आहे, m डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 40 आणि m इज इक्वल टू व्हॅल्यू 7 आलेली आहे. ओके, म्हणजे 7 अपॉन 2 इज इक्वल टू 14 आणि हे तुम्ही बघितलं तर व्हॅल्यू काय सेम आलेली नाही, म्हणजे नॉट इक्वल टू आलेली आहे, त्यामुळे हे सोल्युशन होणार नाही, राईट. त्यामुळे इथे आन्सर नो येणार आहे. ओके, म्हणजे सोल्युशन कधी होतं इक्वेशनमध्ये, तर सेम व्हॅल्यू जर आली तरच सोल्युशन होणार आहे, जर म्हणजे सेम व्हॅल्यू आली नाही तर ते सोल्युशन होणार नाही. ओके, क्वेश्चन नंबर 4, सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन. म्हणजे आपल्याला खाली इक्वेशन्स दिलेले आहेत ते काय सॉल्व करायचं आहे. त्यामधील फर्स्ट आहे y-5 इज इक्वल टू 1. ओके, आता तुम्हाला माहीत आहे की इथं आपल्याला इथं सबस्ट्रॅक्शन दिलेलं आहे, त्यामुळे आपल्याला काय करावं लागणार आहे, दोन्ही साईडला ॲडिशन करावं लागणार आहे 5, राईट. म्हणजेच काय होणार आहे, y-5 प्लस 5, तसंच ह्या साईडलाही आपल्याला प्लस 5 घ्यावं लागणार आहे. म्हणजेच आपण काय केलेलं आहे, तर ॲड 4 ऑन बोथ साइड्स. आपल्याला हे काय लिहायचं आहे, 4 नाही तर इथं 5 आहे ना, 5 ॲड केलेलं आहे, राईट. म्हणजेच इथं मायनस प्लस आहे, त्यामुळे हे दोन्ही काय कट होणार आहेत, अपोजिट साईन आहे, त्यामुळे हे दोन्ही नंबर्स कट होणार आहेत. त्यामुळे y इज इक्वल टू 1 प्लस 5 काय येणार आहे, 6 येणार आहे, म्हणजेच y ची व्हॅल्यू काय येणार आहे, y इज इक्वल टू 6. आता सेकंड बघा काय आहे, 8 इज इक्वल टू t प्लस 5. आता इथं फर्स्ट आपण हे काय, हे जे इक्वेशन आहे ते आपण काय
लिहून घेऊ आधी व्यवस्थित. आता तुम्ही इथं बघितलं तर हे म्हणजे +5 आहे, राईट. त्यामुळे अपोजिट साईन वापरायचं आहे, त्यामुळे मायनस दोन्ही साईडला -5 घ्यावं लागणार आहे आपल्याला, राईट. म्हणजेच इथं काय t + 5 - 5 इज इक्वल टू 8 - 5. ओके, म्हणजेच इथं आपण काय केलेलं आहे, सबट्रॅक्टिंग 5 फ्रॉम बोथ साइड्स, राईट. म्हणजे प्लस मायनस आल्यामुळे हे दोन्हीही काय कॅन्सल होणार आहेत आणि t इज इक्वल टू 8 - 5 तर काय 3 होणार आहे, राईट. टीची व्हॅल्यू 3 येणार आहे. आता नेक्स्ट बघा काय आहे, नेक्स्ट कोणतं इक्वेशन आहे तर 4x इज इक्वल टू 52. आता तुम्ही बघितलं तर इथं मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, राईट. 4 आणि x हे काय दोन्ही इथं साईन असतं, पण हे काय मल्टिप्लायचं साईन असतं. ओके, त्यामुळं आपल्याला ह्या दोन्ही साईडला 4 डिवाइड करावं लागणार आहे. म्हणजे मल्टिप्लिकेशनचं अपोजिट साईन डिवाइड म्हणजे डिव्हिजन असणार आहे. ओके, म्हणजेच कसं होणार आहे, 4x डिवायडेड बाय 4 होणार आणि इज इक्वल टू 52 डिवायडेड बाय 4. म्हणजेच आपण काय केलेलं आहे इथं, डिवाइड बोथ साइड्स बाय 4 आणि हे काय लिहायचं असतं. आता 4 त्यामुळे कॅन्सल होणार आहे आणि इथं बघा आपल्याला आता हे सॉल्व करायचं आहे. इथं काय 4 1 4 होणार आणि 5 मधून 4 गेले 1 राहणार, नेक्स्टचा नंबर 4 म्हणजेच आणि 4 3 12 म्हणजेच x इज इक्वल टू किती येणार आहे तर 13 येणार आहे. ओके, नेक्स्ट बघा आता काय कोणतं आहे इक्वेशन, 19 इज इक्वल टू m - 4. आता हे इक्वेशन अगोदर आपण काय अशा पद्धतीने लिहून घेऊ आणि आता आपल्याला -4 दिलेला आहे, त्यामुळे आता आपल्याला दोन्ही साईडला +4 घ्यावं लागणार आहे. ओके, म्हणजेच m - 4 + 4 इज इक्वल टू 19 + 4. -4 असल्यामुळे हे दोन्ही मायनस आणि प्लस असल्यामुळे हे दोन्ही कॅन्सल होणार आहेत आणि m इज इक्वल टू 19 + 4 तर किती होणार आहे तर 23. ओके, आपण 2 मिनिटं, आपण हे इथं लिहिलेलं नाही, हे लिहिणंही गरजेचं असतं आपल्याला. ॲड काय केलेलं आहे आपण 4 ऑन बोथ साइड्स, राईट. आता नेक्स्ट बघा, नेक्स्ट इक्वेशन आहे p डिवायडेड बाय 4 इंटू 9. आता इथं डिव्हिजनमध्ये आलेले आहेत हे नंबर्स आहेत ते, राईट. म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे, दोन्ही साईडला आपल्याला 4 मल्टिप्लाय करावं लागणार आहे, म्हणजेच आपल्याला p ची व्हॅल्यू भेटणार आहे. म्हणजेच p/4 इंटू 4 इज इक्वल टू 9 इंटू 4. ओके, त्यामुळे 4 हे काय कॅन्सल होणार आहे, का तर हा नंबर असतो तो न्यूमरेटरला असतो आणि हा नंबर असतो तो डिनॉमिनेटरला असतो. त्यामुळे 4 कॅन्सल होणार आणि फक्त p राहणार आहे. 9 4 किती होणार आहे 36, राईट. 9 4 36 म्हणजे p ची व्हॅल्यू आलेली आहे 36. आता नेक्स्ट बघा कोणतं इक्वेशन आहे तर x प्लस, आपण इथंही लिहिलेलं नाही, इथं काय केलेलं आहे मल्टिप्लाय केलेलं आहे. मल्टिप्लाय बोथ साइड्स बाय किती ना तर 4 हे आपल्याला काय लिहायचं असतं. आता नेक्स्ट आहे x + 10 इज इक्वल टू 5. आता हे इक्वेशन आता तुम्ही बघितलं तर इक्वेशनमध्ये 10 आलेलं आहे, प्लस दिलेलं आहे, म्हणजे आपल्याला दोन्ही साईडला -10 घ्यावं लागणार आहे, त्यावेळी काय 10 कॅन्सल होणार आहे. ओके, म्हणजेच x + 10 - 10 इज इक्वल टू 5 - 10, राईट. आणि आपण काय केलेलं आहे सबट्रॅक्टिंग काय तर 10 ऑन बोथ साइड्स, राईट. प्लस मायनस आहे त्यामुळे हे काय दोन्हीही काय कॅन्सल होणार आहेत, राईट. आणि त्यामुळे काय राहणार आहे बघा x इज इक्वल टू, आता 5 - 10
आता करताना आपल्याला ह्याचं म्हणजे इथं छोटी संख्या आहे, करताना आपल्याला मायनस करायचं आहे आणि मोठ्या ह्याचं साईन म्हणजे काय मायनसचं साईन येणार आहे, 10 - 5 5 होणार आहे, म्हणजेच x इज इक्वल टू -5 ही काय आपली ह्याची व्हॅल्यू आलेली आहे. आता नेक्स्ट बघूया 7 बघा m-5 इज इक्वल टू -12. आता इथं आपल्याला -5 दिलेलं आहे, त्यामुळे आपल्याला काय +5 दोन्ही साईडला घ्यावं लागणार आहे, म्हणजे mची व्हॅल्यू भेटणार आहे. म्हणजेच काय m-5 + 5 इज इक्वल टू -12 + 5. म्हणजेच आपण ॲडिशन केलेलं आहे, ॲड कितीनं तर 5 राईट. म्हणजेच ॲड 5 ऑन बोथ साइड्स राईट. आणि त्यामुळे मायनस प्लस असल्यामुळे हे दोन्ही कट होणार आहे आणि m इज इक्वल टू -12 + 5 म्हणजे मायनस प्लस असल्यामुळे ह्याचं दोन्हीचं काय मायनस करावं लागणार आहे, साईन मोठे ह्याचं म्हणजे मायनसचं साईन येणार आहे आणि 12 -5 तर किती होणार आहे तर 7 होणार आहे राईट. 7 म्हणजेच mची व्हॅल्यू आलेली आहे -7. आता नेक्स्ट बघा काय आहे, नेक्स्ट आहे p + 4 इज इक्वल टू -1. आता इथं +4 दिलेला आहे, आपल्याला काय दोन्ही साईडला -4 घ्यावं लागणार आहे, -4 सबस्ट्रॅक्ट करावं लागणार आहे. ओके, म्हणजे p ची व्हॅल्यू भेटणार आहे, म्हणजेच p + 4 -4 इज इक्वल टू -1 आणि काय -4 होणार आहे, का तर सबस्ट्रॅक्ट करायचं इथं प्लस असल्यामुळं. ओके, आणि आपण काय केलेलं आहे ते आपल्याला काय इथं लिहायचं आहे, म्हणजेच काय केलेलं आहे सबस्ट्रॅक्टिंग 4 फ्रॉम बोथ साइड्स राईट. आणि प्लस मायनस असल्यामुळे हे दोन्ही कॅन्सल झाले आणि p इज इक्वल टू आता मायनस ॲडिशन होणार आहे, साईन मायनसची येणार आहे आणि ॲडिशन करून 1 + 4 तर 5 होणार आहे, म्हणजेच p ची व्हॅल्यू आलेली आहे -4. ओके, आता नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 5. राईट द गिवन इन्फॉर्मेशन ॲज ॲन इक्वेशन अँड फाइंड इट्स सोल्युशन. म्हणजे आपल्याला खाली इन्फॉर्मेशन दिलेली आहे, त्या आधारे आपल्याला काही इक्वेशन बनवायचं आहे आणि आपल्याला ते काय सॉल्व करायचं आहे. ओके, आता त्यामधील फर्स्ट बघा, हर्बा ओन्स सम शीप. आफ्टर सेलिंग 34 ऑफ देम इन द मार्केट ही स्टील हॅज 176 शीप. हाऊ मेनी शीप डीड हर्बा हॅव ॲट फर्स्ट. म्हणजे हर्बाजवळ काही शिप्स होत्या, त्यानंतर त्यातील काय त्यानं 34 आहेत या मार्केटमध्ये सेल केल्या, त्याची विक्री केली आणि त्याच्यानंतर त्याच्याजवळ किती 176 शिप राहिलेली आहेत. आणि आपल्याला काय सांगायचं आहे तर हर्बाजवळ फर्स्ट किती शिप होत्या ते सांगायचं आहे. तर आपल्याला लगेच समजतंय की 34 + 176 केलं की ह्याचं ॲन्सर भेटणार आहे, का तर त्यानं म्हणजे काही शिप होत्या त्यामधील 34 त्यानं सेल केल्या होत्या आणि त्याच्याजवळ 176 राहिल्या होत्या, म्हणजे ह्याचं ॲडिशन केलं की ॲन्सर भेटतंय. पण आपल्याला त्याचं काय मेथड वाईज लिहिणं खूप गरजेचं आहे, त्यामुळे आपण हे काय राईट डाऊन करूया. फर्स्ट आपल्याला जे काय म्हणजे काढायचं आहे ते फर्स्ट आपण काय x मानू त्याला, म्हणजेच हर्बाजवळ फर्स्ट किती शिप होत्या ते आपण काय x मानू. म्हणजेच काय आता बघा, लेट अस सपोज हर्बा हॅव x शिप्स, म्हणजे त्याच्याकडं फर्स्ट x शिप आहेत असं आपण मानूया. देअरफॉर आता त्यांनी काय सांगितलेलं आहे, आफ्टर सेलिंग 34 आणि त्यामधील 34 सेल केल्यानंतर म्हणजेच x - 34 हे केल्यानंतर त्याच्याजवळ किती राहणार आहेत 176, म्हणजे इथं काय येणार आहे 176 राहणार आहेत. म्हणजे आपलं हे काय इक्वेशन तयार झालेलं आहे. ओके, आता आपण हे काय सॉल्व करूया. आता इथं बघा -34 आहे, तर आपल्याला काय केल्यानंतर हे सॉल्व होणार आहे तर म्हणजे अपोजिट साईन द्यायचं असतं, म्हणजेच +34 केलं की आपलं काय एक्सची व्हॅल्यू भेटणार आहे. ओके, म्हणजेच काय करायचं आहे -34 + 34 इज इक्वल टू 176 + 34. म्हणजेच आपण काय केलं ॲड किती केलेलं आहे 34 ऑन बोथ साइड्स,
बोथ साइड्स. ओके. आता नेक्स्ट बघा, हे मायनस प्लस असल्यामुळे हे काय कट होणार आहे, त्यामुळे काय होणार आहे एक्स इज इक्वल टू, आता ह्याचं ॲडिशन करा बघा किती होते, 6 + 4 10 0 1 कॅरी ओव्हर, 7 + 3 10 + 1 कॅरी ओव्हरचा 11 आलं, 1 1 कॅरी ओव्हर 1 आणि 1 2 म्हणजे 210 आलं. म्हणजे फर्स्ट त्याच्याजवळ किती शीप होत्या तर 210. ओके. म्हणजेच देअरफॉर 210 sheep did Herba have at first. ओके. हाऊ मेनीच्या ऐवजी मी फक्त काय घातलेलं आहे तर 210 sheep did Herba have at first. ओके. आता सेकंड बघूया आपण. सेकंड बघा, साक्षी प्रिपेअर्ड सम जाम ॲट होम अँड फिल्ड इट इन बॉटल्स. म्हणजे साक्षीनं काही जाम तयार केला घरी आणि तो काही बॉटल्समध्ये फिल करून ठेवला, म्हणजे भरून ठेवला. आफ्टर गिविंग अवे 7 ऑफ द बॉटल्स टू हर फ्रेंड्स शी स्टील हॅज 12 फॉर हरसेल्फ. म्हणजे त्यानंतर तिनं फ्रेंडला किती 7 बॉटल दिला आणि तिच्यासाठी किती 12 बॉटल ठेवून घेतला. ओके. आता नेक्स्ट बघा, हाऊ मेनी बॉटल्स हॅड शी मेड इन ऑल. म्हणजे आपल्याला सांगायचं आहे की साक्षीनं किती बॉटल्स जाम आहे तो तयार केला होता. ओके. आता इथं 2 क्वेश्चन्स दिलेले आहेत. फर्स्ट आपण एक एक सॉल्व्ह करूया. फर्स्ट आपण तिनं किती जाम तयार केला होता ते आपण काय काढूया. ओके. फर्स्ट बघा, आता तिनं प्रिपेअर किती केला ते आपण काय एक्स मानू. ओके. आणि त्यानुसार आपल्याला काय म्हणजे किती जाम बॉटल्स आहे ते आपल्याला भेटते. म्हणजेच काय, लेट द साक्षी प्रिपेअर्ड जाम बी एक्स बॉटल. ओके. तिनं तयार केलेला जाम आहे तो फर्स्ट आपण एक्स मानला, का तर आपल्याला तेच काय करायचं आहे, सॉल्व्ह करायचं आहे. ओके. आणि बघा, आता त्यामधील तिनं सांगितलेलं आहे की 7 आहे तो तिनं तिच्या फ्रेंडला दिला, म्हणजेच x - 7. ओके. मायनस का केलं, का तर त्यामधून तिनं ते दिलेलं आहे म्हणून, आणि तिच्याजवळ 12 राहिलेलं आहे, म्हणजे इज इक्वल टू 12. हे काय आपलं इक्वेशन तयार होणार आहे. ओके. आता आपल्याला हे सॉल्व्ह केल्यानंतर एक्सची व्हॅल्यू बनणार आहे. देअरफॉर आता तुम्ही बघितलं तर इथं -7 आलेलं आहे. आपल्याला अपोजिट साईन वापरून हे म्हणजे सॉल्व्ह करायचं असतं. म्हणजेच काय, +7 बोथ साईडला घेतलं की हे सॉल्व्ह होणार आहे. म्हणजेच -7 + 7 इज इक्वल टू 12 + 7. आपण काय केलेलं आहे तर ॲड 7 ऑन बोथ साइड्स. ओके. आता मायनस प्लस असल्यामुळे हे 7 7 कट होणार आहे. देअरफॉर एक्स इज इक्वल टू किती 19 राहणार आहे. ओके. म्हणजे साक्षीनं किती 19 बॉटलचे जाम आहे ते तयार केलं होतं. देअरफॉर साक्षी प्रिपेअर्ड 19 बॉटल जाम इन ऑल. ओके. सगळ्या मिळून 19 बॉटल्स तिनं काय तयार केल्या होत्या. ओके. आता नेक्स्ट बघा क्वेश्चन काय आहे. इफ शी फिल्ड 250 ग्रॅम ऑफ जाम इन इच बॉटल. म्हणजे प्रत्येकी बॉटल म्हणते, म्हणजे एका बॉटलमध्ये 250 ग्रॅम जर जाम असेल, व्हॉट वॉज द टोटल वेट ऑफ द जाम शी मेड. म्हणजे पूर्ण आपल्याला 19 बॉटलचं वेट किती आहे जामचं ते आपल्याला काय फाइंड करायचं आहे. ओके. म्हणजेच बघा, आता एका बॉटलमध्ये 250 ग्रॅम, आपण हे काय फर्स्ट लिहून घेऊया ॲज इट इज जे दिलेलं आहे ते. शी फिल्ड 250 ग्रॅम ऑफ जाम इन 1 बॉटल. इच बॉटल म्हणजे प्रत्येकी बॉटल, म्हणजे एका बॉटलमध्ये 250 ग्रॅम असणार आहे. म्हणजेच किती इन बॉटल जाम इज, म्हणजे सगळ्या बॉटलमध्ये किती असणार आहे, एका बॉटलमध्ये 250 ग्रॅम आहे आणि टोटल म्हणजे बॉटल्स आहेत 19. म्हणजे 19 × 250 केलं की आपल्याला काय ते वेट भेटणार आहे.
ओके, देअरफॉर 250 इंटू 19 इज इक्वल टू, आता आपण ह्याचं काय मल्टिप्लिकेशन करूया. 250 इंटू 19 बघा काय होतं आहे. 9 0 0, 9 5 45, 9 2 18, 18 प्लस 4 केलं की काय होणार आहे 22, राईट. 22 नंतर 0, नंतर 1 0 0, 5 2, 0 ॲड करायचं आहे 5 7 4, म्हणजेच किती येणार आहे 4750. आणि हे काय ग्रॅममध्ये आहे, 250 ग्रॅममध्ये आहे, त्यामुळे हे ग्रॅम येणार आहे. ओके, म्हणजेच आपल्याला टोटल वेट विचारलेलं होतं, राईट. टोटल वेट विचारलेलं आहे. टोटल वेट ऑफ जाम किती आहे 4750 ग्रॅम. आणि हेच जर आपल्याला म्हणजे के जीमध्ये लिहायचं असेल, 1000 म्हणजेच काय असतं 1000 ग्रॅम म्हणजेच 1 kg असतं, म्हणजेच काय 4.75 किलोग्रॅम असं होणार आहे याचा आन्सर. ओके, आता नेक्स्ट बघूया. थर्ड बघा, अर्चना बॉट सम किलोग्रॅम्स ऑफ व्हीट, म्हणजे अर्चनानं काही किलोग्रॅम व्हीट काय खरेदी केलेली आहे. शी रिक्वायर्स 12 kg पर मंथ अँड शी गॉट इनफ व्हीट मिल्ड फॉर 3 months. म्हणजे काय तर शी रिक्वायर्स तिला गरज आहे पर मंथ, प्रत्येकी महिन्याला तिला 12 kg म्हणजे व्हीटची गरज आहे, गहूची गरज आहे. शी गॉट इनफ व्हीट मिल्ड फॉर 3 months. आणि तिनं काय केलेलं आहे तर ते गहू दळून आणलेलं आहे, 3 महिने पुरेल एवढं गहू तिनं दळून आणलेलं आहे. आफ्टर दॅट शी हॅड 14 kg लेफ्ट. नंतर ते दळून आणल्यानंतर तिच्याकडं किती 14 kg शिल्लक राहिलेला आहे गहू. तर हाऊ मच व्हीट डीड अर्चना बॉट ऑल टुगेदर, तर तिनं म्हणजे किती खरेदी केलं होतं अर्चनानं फर्स्टला गहू ते आपल्याला काही सांगायचं आहे. आता तुम्ही बघितलं तर आपल्याला आन्सर लगेच समजतंय. 12 kg एका महिन्याला 12 kgची गरज आहे, राईट. तिनं 3 महिने एवढं पुरेल एवढं दळून आणलेलं आहे, म्हणजे 12 3 काढलं आणि त्यामध्ये 14 हे शिल्लक राहिलेलं आहे, ते प्लस केलं की हे काय आपल्याला आन्सर भेटणार आहे. ओके, आता नेक्स्ट बघा, आता आपण हे कसं राईट डाऊन करायचं ते. फर्स्ट आपल्याला काय तिनं म्हणजे गहू किती खरेदी केलेला आहे ते काय एक्स मानूया. ओके, लेट द टोटल व्हीट बॉट बाय अर्चना बी एक्स kg. ओके, आणि नंतर बघा आता आपल्याला काय सांगितलेलं आहे इथं म्हणजे पर मंथ 12 kg लागते, म्हणजे 1 monthला तिला किती 12 kg गहूची गरज असते. ओके, व्हीट युज्ड इन 1 month, म्हणजे एका मंथमध्ये तिनं किती यूज केलेला आहे 12 kg. ओके, आणि नंतर 3 महिन्यासाठी तिनं काय गहू दळून आणलेला आहे. व्हीट युज्ड इन 3 months, म्हणजेच काय 12 into 3 म्हणजेच किती झालेलं आहे 12 3 36 kg. ओके, म्हणजे 3 महिन्यात तिनं 36 kg व्हीट आहे याचा यूज केलेला आहे. ओके, तरीही तिच्यापाशी किती 14 kg आहे ते शिल्लक राहिलेलं आहे, राईट. म्हणजे आता बघा कोणतं इक्वेशन बनणार आहे. अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन काय होणार आहे, आपण फर्स्ट म्हणजे पूर्ण व्हीट जे खरेदी केलं ते काय एक्स मानलेलं आहे, आणि त्यातून आपल्याला 3 monthला किती यूज झालेला आहे 36, राईट. ते काय मायनस करायचं आहे, आणि शिल्लक किती राहिलेला आहे तर 14 kg, म्हणजेच इज इक्वल टू 14. हे इक्वेशन आपलं काय तयार होणार आहे. ओके, आता हे आपण सॉल्व केल्यानंतर बघूया आपल्याला एक्सची व्हॅल्यू भेटणार आहे, राईट.
म्हणजेच आता बघा इथं -36 दिलेला आहे. आपल्याला काय आता अपोजिट साईन वापरून हे काय दोन्ही साईडला अपोजिट साईन घेऊन शिनं काय हे सॉल्व्ह करायचं आहे. -36 म्हणजे काय +36 दोन्ही साईडला घ्यायचं आहे. x - 36 + 36 इज इक्वल टू 14 + 36. आपण काय केलेलं आहे तर ॲड 36 ऑन बोथ साइड्स, राईट. मायनस प्लस आहे त्यामुळे हे दोन्ही कट होणार आहे. देअरफॉर x इज इक्वल टू किती येणार आहे बघा 6 + 4 10 झालं. 3 + 1 4 4 + 1 5 म्हणजे x इज इक्वल टू 15 झालेलं आहे. म्हणजे x आपण काय मानलं होतं तर टोटल वेट, गहूचं टोटल वेट आहे ते आपण काय x मानलं होतं. सुरुवातीला अर्चनानं खरेदी केलेलं आहे आणि तेच आपल्याला फाइंड करायचं होतं. म्हणजेच द टोटल वेट ऑफ द वीट इज किती आहे 50 राईट 50 kg. ओके, आपलं हे काय ॲन्सर आलेलं आहे. तर स्टुडंट्स बघा आपला अशा पद्धतीने काय प्रॅक्टिस सेट 27 हा शिकून काय फुल सॉल्व्ह झाला आहे. ओके, आणि माझ्या असेच व्हिडिओज बघण्यासाठी प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.